नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर दररोज सकाळी तुम्ही पुन्हा पुन्हा एकच विचार करताय की आज कोणता नाश्ता बनवायचा. तर आजपासून तुम्हाला कोणताही विचार करण्याची गरज नाही. तर आज मी तुम्हाला फक्त एक बटाट्यापासून बनवलेला फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याची सगळी साले काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला हा बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या बटाट्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हा बटाटा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचे आहे. मग मी इथे बटाट्यामधील सगळे पाणी काढून टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. त्यानंतर चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही येथे मेथीचा वापर करू शकता, नाहीतर पालकाचा पण वापर करू शकता. मग याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. मग यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे आहे. त्यानंतर या सर्व साहित्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. मग याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे आपल्याला पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण बनवून तयार झाले आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि या मिश्रणाचे या तव्यावरती आपल्याला थालीपीठ घालायचे आहे. मग थालीपीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि एक प्लेट ठेवायची आहे आणि एका बाजूने 2 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि हे थालीपीठ आता एका बाजूने व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर हे चमच्याने पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर फक्त चहाबरोबर पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.